राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत तसेच सोलापूर, बेंगलोर, हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 21 एप्रिल 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेला लासलगाव येथून. लासलगाव येथे 331 वाहनांमधून कांद्याची आवक पहिल्या सत्रामध्ये आली होती. 500 रुपयापासून 1600 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे विकले. सरासरी कांदा 1000 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकला. तर पिंपळगाव बसमध्ये ते 780 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. उन्हाळी कांदे 700 रुपयापासून 1799 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदा 1075 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300 रुपयापासून 675 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 475 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते आज गोल्टीला बाजारभाव निघालेले आहे. तर इकडे सोलापूर येथे 100 कांदा गाड्यांची आवक आली होती. नंबर 1 प्रतीचे कांदे 900 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 500 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 4 प्रतीचे कांदे 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. VIP सुपर कांदे 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर इकडे बेंगलोर येथे 43,052 गोण्याची आवक आली होती. बेस्ट क्वालिटी कांदे 800 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. ॲव्हरेज क्वालिटी कांदे बिग साईजमध्ये 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुकल साईज कांदे 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 600 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर हैदराबाद येथे 110+ कांदा गाड्यांची आवक होती. बीड एरियातील माल 800 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नगर एरियातील माल 700 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिजापूर सोलापूर येथील माल 600 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लोकल माल 400 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.